राम राम शेतकरी बंधूंनो, मी कराळे DR व हे कराळे 999 चॅनल मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। शेतकरी बंधूंनो, मागील 9 तारखेपासून आपल्याकडे आपल्या राज्यामध्ये काही अवकाळी पाऊस हा पडणार आहे हा संदेश तुमच्यापर्यंत मी दिला होता। त्या अनुषंगानं आपल्याकडे पाहत असताल की जवळपास बहुतांश भागामध्ये वादळी वाऱ्यासोबत पाऊस पडत आहे। तसेच आपण आज 12 तारीख रविवार, परंतु शेतकरी बंधूंनो, सर्वात जास्त म्हणजे आज आणि उद्या 12 आणि 13 तारखेला आपल्या राज्यामध्ये सर्वात जास्त आणि वादळी वाऱ्यासोबत पाऊस पडणार आहे। हा पाऊस आज 5 वाजेच्या नंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये सर्वात अधिक आणि सर्वात जास्त पडणार आहे। या पूर्वीच्या संदेशमध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं। त्या अनुषंगानं आज 5च्या नंतर जवळपास सोलापूर असेल, सोलापूर आहे, कोल्हापूर आहे, सातारा आहे, सांगली आहे, जो काही भाग आहे कोकणचा काही जो काही पट्टा आहे त्या पट्ट्यामध्ये चांगला जोरदार पाऊस आज 5च्या नंतर चालू होणार आहे। त्याचप्रमाणे तसाच तो पंढरपूर असेल, बार्शी असेल, त्याच्यानंतर केज असेल, काल रात्री तर केजला चांगलाच झाला, त्याचप्रमाणे आज सुद्धा त्या भागामध्ये 5च्या नंतर पाऊस पडणार आहे। तसंच तो आपल्याकडे लातूर जिल्ह्यामध्येही पडणार आहे, मराठवाड्यामध्येही बहुतांश जवळपास 70% एरियामध्ये हा पाऊस पडणार आहे। त्यातल्या त्यात उद्या 13 तारखेला मात्र सर्वात जास्त पाऊस जर असेल तो जालना जिल्ह्यामध्ये। या जालना जिल्ह्यामध्ये परतूर आहे, शिवली आहे, मंठा आहे, या भागामध्ये 13 तारखेला रात्री 10च्या नंतर जोरदार धुवाधार पाऊस पडणार आहे। परतूरचा जो काही भाग आहे परतूर तालुक्याचा, त्या भागातल्या शेतकऱ्यांनी मात्र आपलं जे काही जर त्यांच्याकडे भुईमूग वगैरे असेल किंवा हळद वगैरे असेल तर ती चांगली झाकून ठेवलं तर त्यांचं या वादळी वाऱ्यासोबत जे काही नुकसान होणार होत आहे तो टाळता येईल। तेव्हा शेतकरी बंधूंनो, हा संदेश जिथे जास्त प्रमाणामध्ये पाऊस आहे तिथल्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याची आता जिम्मेदारी तुमची आहे। तसंच हा पाऊस जो आहे उद्याच्या येणाऱ्या 15 तारखेपर्यंत भाग बदलत, काही ठिकाणी जास्त तर काही ठिकाणी कमी अशा पद्धतीने पडेल। परंतु 12 तारखेला पश्चिम महाराष्ट्रातला जो काही भाग आहे, जो काही पुणे असेल सांगितल्याप्रमाणे, त्याच्यानंतर 13 तारखेला मराठवाड्यामध्ये जो काही जालना जो परिसर आहे, जालना जिल्ह्यामध्ये परतूर आहे, शिवली आहे, मंठा आहे, यामध्ये जो काही पाऊस आहे त्या परिसरामध्ये सर्वात जास्त राहील। तशाचप्रमाणे परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा हा पाऊस उद्या जोरदार पडणार आहे। यामध्ये जिंतूरचा परिसर असेल, गंगाखेड असेल, पूर्णा असेल, वसमत असेल, या ठिकाणी पाऊस रात्रीच्या वेळेला 8च्या नंतर उद्या 13 तारखेला चालू होईल। आज सुद्धा परभणी जिल्ह्यामध्ये तुरळक प्रमाणामध्ये पाऊस पडणार आहे, नांदेडमध्ये पडणार आहे, हिंगोली जिल्हा सुद्धा पडणार आहे। त्याचप्रमाणे 14 तारखेला सुद्धा काही भाग बदलत नांदेडच्या भागामध्ये जास्त प्रमाणामध्ये राहून निजामाबाद वगैरे जो काही आदिलाबाद वगैरे जो काही पोर्शन आहे त्या पोर्शन मध्ये हा अतिवृष्टी किंवा अति जास्त पावसाचं प्रमाण जे आहे ते तसंच आंध्रा या पट्ट्यामध्ये जाणार आहे। 15 तारखेला मात्र फार तुरळक आणि विरळ प्रमाणामध्ये आपल्याकडे पाऊस होऊ शकतो। तेव्हा शेतकरी बंधूंनो, 15 तारखेपर्यंत आपल्याकडे हे पाऊस आहे, परंतु 12, 13 आणि 14 हे 3 दिवस जे आहेत हे 3 दिवस आपल्या राज्यामध्ये सर्वात जास्त पावसाचे आहेत। तेव्हा शेतकरी बंधूंनो, ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केला असेल ते तर ठीक आहे, परंतु ज्यांनी अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा व ज्यांना ग्रुपमध्ये यायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये ग्रुप लिंक आहे, कृपया त्याचा उपयोग करून तुम्ही ग्रुप जॉईन करू शकता। आपल्या प्रतिक्रिया माझ्यासाठी अनमोल आहेत, त्या प्रतिक्रिया सुद्धा आपण द्याव्यात व लाईक मात्र आवर्जून करा, कारण कराळे 999 आतापर्यंत तुम्हाला हवामानाचे व पावसाचे अचूक अंदाजे देण्यामध्ये प्रयत्नशील आहे आणि हा प्रयत्न तुमच्याच या प्रतिक्रियेमुळे मी करत असतो। तेव्हा शेतकरी बंधूंनो, हा संदेश इतर शेतकऱ्यांना आवर्जून अवश्य पाठवा। धन्यवाद।